कसे आहात सर्वजण? मजेत असतात. आता आहे ना, मी एक घटना पाहत होते. म्हणजे बघितली मी ती पंढरपूर या ठिकाणची. लग्न होऊन 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाल्यानंतर नवऱ्याचं छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये नवरा म्हणजे दिवसभर जायचा आणि तिचा एक दीर होता, चुलत दीर. आणि त्याच्याबरोबर त्या मुलीचे, किरणचे, निशांतचे संबंध जुळले. आणि संबंध जुळल्याच्या नंतर त्यांना एकत्र राहायचं होतं. त्यांनी काय केलं, एक प्लॅन केला की एका वेडसर महिलेला त्यांनी आणलं आणि त्या वेडसर महिलेला आणून तिचा आधी त्यांनी गळा दाबला आणि नंतर आपलं हे केलं, तिला एक कडब्यामध्ये जाळून टाकलं. असं केलं. आणि त्यांनी एक चूक केली की ते किरणचा जो मोबाईल होता ना, तो त्या बाईच्या अंगावर टाकला होता. आणि जी वेडसर बाई होती ना, तिचा त्यांनी आधी गळा दाबून तिला मारून नंतर त्या इथे जाळली तिला त्या कडब्याच्या ह्याच्यात. परंतु आणि एवढं डेंजर होता दीर की नंतर तो निशांत म्हणून आहे, तो त्याच्या भावाच्या सांत्वन पण करत होता, पाणी पण देत होता सगळ्यांना. म्हणजे जसा राजा रघुवंशीचं हे होता ना, म्हणजे सर्व करणारा, तसाच तो दीर पण होता. तसा राजा नाही का, राजा मेल्यानंतर राज येऊन तिथं सर्व पाहत होता, सर्व गोष्टी करत होता. तसंच घडलं इथं पण. लोक किती शातीर झालेत ना. अरे शातीर असं नाही होत बाबा. काही ना काही गोष्ट, देवाची लीला फार परंपरा आहे, तो कधीच काही लपत नाही. म्हण आहे ना, मांजर दूध पिती तर ती डोळे मिटून पिती, पण लोक तिला पाहतात ना की अरे मांजर दूध पिते आहे की नाही. भ्रम आहे एक माणसाचा. तुम्हाला मी एकच सांगते की तुमचं प्रेम आहे ना, तुम्ही कोणाचाही जीव घेऊ नका. त्या वेडसरबाईचा जीव घेऊन काय मिळालं तुम्हाला? आणि ती सापडली कराडला. कराडच्या इथं तिला त्यांनी ठेवलं होतं त्या मुलांनी, म्हणजे धीरानेच नेऊन, आणि तिथं ती राहत होती आणि ती सापडली. तर तो फोन आहे ना, अर्धवट जळाला होता. आणि त्या फोनमध्ये त्यांचं म्हणजे हे होतं, मोबाईलमध्ये सगळं आलं की अरे हा मोबाईल ह्यांचा, ह्याने फोन केला, त्याने फोन केला, हा इतक्या वेळा बोलला, तो तितक्या वेळा बोलला. बापरे, लोकही ना मन एकदम छोट्या डोक्याचे झाले. बुद्धी त्यांची चालत नाही. त्यांना भीती नावाची गोष्टच राहिली नाही की ह्याचा काय परिणाम होईल, ह्यानी काय होईल. हल्ली टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे आणि फोनमुळेच सगळ्या गोष्टी कळतात बरं का. कोण कुठं गेलं, कोणी कोणाला फोन केले, कोणाचे संबंध आहेत, है की नाही. बावळट कुठले लोक प्रेम करतात आणि आपल्या प्रेमासाठी कोणाचा तरी जीव घेतात आणि नंतर दोघं जेलमध्ये जातात. काय लोकांना झाले काय माहिती. बायका त्या नसत्या पिसटलेल्याच आहेत बाई. अगं जा ना बाई, तू तशीच निघून जा ना. कशाला त्या नवऱ्याला अटकवती, त्या लेकराचं नुकसान करती. आता 2 वर्षाची मुलगी झाली ना अनाथ. नवरा काही दुसरी बायको करेल? तो कशाला राहील? तो निसटला. त्याला तर काहीच नाही. पोलिसांनी त्याला आधी वाटलं पोलिसांना की त्यांनीच मारले, पण तो म्हटला माझं तिचं काही झालं नाही, तिनेच भांडण काढलं होतं रात्री मी आल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर ती 2:30 वाजता निघून गेली त्या मुलाबरोबर. आणि त्या बाईला, वेडसर बाईला त्यांनी तिथं जाळलं. बाई किती घाण बुद्धीच्या बायका ना. म्हणजे ह्याला काय म्हणतात, मंदबुद्धी. ज्याची बुद्धी एकदम मंद आहे ना त्या. अरे जायचं ना तर निघून जायचं. चिठ्ठीत लिहून ठेवायचं की माझं असं असं प्रेम आहे आणि मी ह्याच्याबरोबर चालले. काही बायका तर खरंच गेलेल्या आहेत बाई. नवऱ्याला सोडून आपले लेकरं घेऊन राहतात मजेत दुसऱ्या नवऱ्याबरोबर, दुसऱ्या माणसाबरोबर. नवऱ्याबरोबर नाही, माणसाबरोबर राहतात. मग त्यांनी काय असंच कोणाचा जीव घेतला का? एखाद्याला मारायचं, हाणायचं, काय बाई निर्लज्ज. म्हणजे ना, आपल्या इथं स्त्रीला फार लक्ष्मी म्हणायचे, हे म्हणायचे, ते म्हणायचे. आता काही नाही राहिलेलं. स्त्रीने आपल्या हाताने आपली इज्जत काढलेली, म्हणजे तिने आपली इज्जत कमी केलेली आहे.